नाशिक जिल्ह्यातील निफाड शहरात मानवी नात्यांचा काळा कुट्ट आणि संतापजनक चेहरा समोर आलाय। अनैतिक संबंधाच्या जाळ्यात अडकलेल्या अरुण बाजीराव ढेपले वयवर्ष 45 यानं रंभाबाई आनंदा काळे वयवर्ष 60 यांचा गळा ओळून निर्घुण खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या रंभाबाई काळे यांच्या प्रकरणानं सुरुवातीला साध्या बेपत्ता प्रकरणाचं रूप घेतलं होतं। मात्र निफाड पोलिसांच्या संशयानं या प्रकरणाला वेगळंच वळण दिलं आणि उघड झाला थरकाप उडवणारा खून। तपासादरम्यान आरोपी अरुण ढेपले यानं पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांच्या कडक चौकशीत त्याचा खोटेपणा टिकू शकला नाही। तांत्रिक तपास, मोबाईल सीडीआर आणि विश्लेषण अचूक माहितीच्या जोरावर पोलिसांनी आरोपीला शेवटी गुडघ्यावर आणलं। कबुलीतून समोर आला थरारक प्रकार। रंभाबाई काळे याचा गळा ओळून खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात कोंबून त्यात दगड भरले आणि देवपूर रोड लगतच्या पडक्या विहिरीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गुन्हा लपवण्यासाठी आरोपीनं विष प्राशन करून आत्महत्येचाही प्रयत्न केला होता। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते। या संपूर्ण तपासात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निफाड पोलिसांनी सलग प्रयत्न करत या थंड डोक्याच्या खुनाचा पर्दाफाश केला। खून उघड करतच नाही तर क्रूर कटाचा चक्काचूर करत आरोपीला कायद्याच्या कचाट्यात पोलिसांनी पुन्हा एकदा ओढलंय। निफाड हदरलं, पण पोलिसांनी न्याय दिला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.